डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेलं एक मादी ऑलिव्ह रिडले कासव उपचारानंतर पुन्हा समुद्रात सोडलं गेलं आणि त्यानंतर सुरू झाला तब्बल 4000 किलोमीटरच्या समुद्र भ्रमंतीचा थरारक प्रवास। गुजरातचा समुद्री भाग, ओमानचा किनारा आणि पुन्हा भारताच्या दिशेने परतीचा प्रवास करत असलेल्या या कासवाला संशोधकांनी नाव दिलंय धवल लक्ष्मी। या छोट्याशा समुद्री जीवाच्या प्रवासातून आता सागरी जैवविविधतेची महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त होते। ही आहे डहाणूची धवल लक्ष्मी अर्थात ऑलिव्ह रिडले मादी कासव। 10 ऑगस्ट 2025 ला धवल लक्ष्मी डहाणू किनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळून आली होती। त्यानंतर सागरी कासव संक्रमण उपचार केंद्रात तिच्यावर उपचार करण्यात आले। ऑलिव्ह रिडले जातीच्या या मादी कासवाला उपचारानंतर सॅटेलाइट टॅग लावत 20 नोव्हेंबर 2025 रोजी समुद्रात सोडण्यात आलं। समुद्रात मुक्त झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात धवल लक्ष्मी गुजरातच्या समुद्री भागात पोहोचली। त्यानंतर 28 जानेवारीपासून तिने खोल समुद्रातून पश्चिमेकडे प्रवास सुरू ठेवला। तब्बल 1800 किलोमीटरचा प्रवास करत 25 फेब्रुवारीला धवल लक्ष्मी ओमान देशाच्या किनाऱ्यापासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावर पोहोचली। ऑलिव्ह रिडले कासवांची वीण होणाऱ्या समुद्री भागात धवल लक्ष्मी काही काळ थांबली होती। त्यामुळे ती प्रजननासाठी थांबल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला होता। मात्र त्यानंतर तिने पुन्हा भारताच्या दिशेने प्रवास सुरू केला। या काळात तिने तब्बल 380 मीटर समुद्र खोली गाठल्याची माहिती सॅटेलाइट डेटामधून समोर आली आहे। मार्च महिन्यात धवल लक्ष्मी दक्षिणेकडे वळली। काही दिवस एका ठराविक समुद्री भागात ती थांबून राहिली। 30 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान एका भागात वास्तव्यानंतर धवल लक्ष्मीने पुन्हा दक्षिणेकडे कूच केलं। 20 एप्रिल रोजी तिचं लोकेशन रत्नागिरीपासून सुमारे 800 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती समोर आली। आता धवल लक्ष्मीने आपल्या पूर्वेकडील प्रवासाला अधिक वेग दिलेला असून सध्या ती रत्नागिरीपासून अवघ्या 300 किलोमीटर अंतरावर असल्याचं समोर आलंय। धवल लक्ष्मीने डहाणूच्या समुद्रात सुरू केलेल्या आपल्या प्रवासाचा आतापर्यंत 4000 किलोमीटरचा टप्पा गाठलाय। डहाणूमधून गुजरात, तिथून ओमानचा समुद्री भाग आणि पुन्हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे असा तिचा प्रवास सुरू असून तिची समुद्र भ्रमंती सुरूच आहे। धवल लक्ष्मीच्या या प्रवासातून सागरी परिसंस्थेतील बदल, कासवांचे स्थलांतर मार्ग, प्रजनन आणि आहार पद्धतींबद्दल महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे डहाणूच्या समुद्रातून सुरू झालेला धवल लक्ष्मीचा हा प्रवास सागरी जैवविविधतेसाठी मोलाचा ठरू शकतो। एका छोट्याशा कासवाच्या हजारो किलोमीटरच्या समुद्र भ्रमंतीतून संशोधकांना निसर्गातील अनेक गुपितांचा उलगडा होत असून समुद्री जीव संवर्धनाच्या दृष्टीने हा अभ्यास आशादायी मानला जातोय। जितेंद्र पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पालघर।